नमस्कार. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे आज आपल्या सोबत आहेत आणि पंढरपूर येथील होळकरवाड्यातील श्रीराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. दादा, आज भारतभर श्रीरामाच्या जन्मभूमीचा आणि रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह चालू आहे. आपणही रामाचं दर्शन घेतलेलं आहे, या प्रसंगी काय सांगाल? अख्ख्या भारतामध्ये आजचा जो उत्सव आहे प्राण प्रतिष्ठेचा खूप उत्साहाने साजरा केला जातोय. मी सुद्धा विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आलेलो आहे सर्व भाविकांबरोबर. तसंच जिथं आता आपण उभा आहोत हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधत असताना बऱ्याच ठिकाणी आपण जर गेलो अख्ख्या भारतामध्ये त्यांनी जी मंदिरं बांधली तर तिथे भोलेनाथाचं मंदिर आहे, पण इथे श्रीरामाचं मंदिर आहे. एक वेगळेपण आहे आणि त्याला एक खूप मोठी स्टोरी आहे. पण इथं आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केला, प्राण प्रतिष्ठा केली. अशा मंदिरात येऊन श्रीरामाचं दर्शन घेणं हे आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे आणि खास याच्यासाठीच आणि विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझ्याबरोबर अनेक लोक इथं आलेली आहेत. आज अभिजित पाटील यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर होणं आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात पोलीस केस करण्यासारखे प्रकार होणं, या दोन्हीची कशी सांगड घालतात? याचा तर निषेध आम्ही करतो. जे बोर्ड शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे, शेतकऱ्यांनी स्वतःहून इलेक्शनमध्ये मोठ्या मताधिक्याने अभिजित पाटील आणि त्यांची जी काही बॉडी आहे त्यांना निवडून दिलंय. जो मुद्दा आज बँक काढत आहे तो मुद्दा जुना आहे आणि ह्याच्या आधी तर कारखाना बंद होता. अभिजित पाटील आणि सगळ्यांनी मिळून तो कारखाना चालू केला, अडचणी असताना सुद्धा चालू केला. तर त्यांचा हेतू स्पष्ट आहे, त्यांचा हेतू शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे. आणि आज सत्ता काही लोकांकडे आहे आणि राजकीय द्वेषातून विरोध करायचा म्हणून जर कारखान्याला अडचण आणण्याचा प्रयत्न करत असतील तर लोक हे खपवून घेणार नाही. लोकांना हे माहिती आहे. तसंच जी व्यक्ती पंढरपूरमधून नेत्या जे कोणी असतील आज सत्तेत त्यांना जे सातत्याने भेटत आहे, म्हणत आहे की पूर्वी हा कारखाना आमच्याकडे होता, आता तो अभिजित पाटलांकडे गेला, खूप चांगला चाललाय. जनमत हे अभिजित पाटील आणि त्या सगळ्या डायरेक्टर्सकडनं वळत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना म्हणजे जी पंढरपूरची व्यक्ती आहे ते म्हणत आहे की तुमच्या पक्षात आम्हाला यायचं असेल तर या कारखान्याला अडचणीत आणा, कारखाना बंद पाडा, मग मी तुमच्याकडे येतो. अशा काही कंडिशन जर काही लोक टाकत असतील, असं वातावरण करत असतील आणि त्याला जर प्रतिसाद मोठे नेते SP ला फोन कर, त्या बँकेला फोन कर जर करत असतील तर इथं असताना शेतकरी शांत बसणार नाही. त्या कारखान्याला विठोबारायाचं नाव आहे. कारखाना बंद होता तो चालू ज्या व्यक्तीने केला, ज्या लोकांनी केला, ज्या बॉडीने केला, त्यांना ताकद देण्याचं काम हे शेतकरी करतील आणि त्या शेतकऱ्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणजे मी असेल आणि आदरणीय पवार साहेब स्वतः तिथं उभे राहतील. त्यामुळे उगाच शेतकऱ्याच्या कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी नाद करू नये आणि नादी लागू नये. सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघ खूप प्रसिद्ध आहेत आणि माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माढा मतदारसंघाचं तर प्रतिनिधित्व स्वतः पवार साहेबांनी केलेलं आहे. सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभामध्ये भाजपाची बहुतेक तयारी पूर्ण झालेली आहे, पण महाविकास आघाडीची अजून कोणतीही तयारी दिसत नाही, जाणवत नाही. उमेदवार कोण असतील आणि महाविकास आघाडी कसं सामना करणार आहे? बीजेपीचं कसं असतं, आदेश येतो मग त्या उमेदवाराला उभं केलं जातं, त्यांची यंत्रणा असते, पैसा असतो, सगळंच असतं. आपल्याकडे कसं असतं की आपण चर्चा करतो, चर्चा करून मग उमेदवाराला तिथं उमेदवारी देतो आणि मग तिथं आपण लढत असतो. तुम्ही जर बघितलं तर सोलापूर जो मतदारसंघ आहे लोकसभेचा हा काँग्रेसकडे आहे, तिथं चर्चा चालू आहे. माढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तिथं चर्चा चालू आहे. योग्य असे उमेदवार पुढच्या 10 दिवसामध्ये दिले जातील असं मला तरी वाटतं. शेवटचा प्रश्न आहे दादा, यावर्षी आपल्या पंढरपूर मंगळवेढा असेल, माढा असेल, या भागामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. पाऊस सरासरीपेक्षा खूप अल्प पडलेला आहे, तरी काही गावांचे दुष्काळांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. अजून त्यात कोणतीही सरकारी मदत आलेली नाही. इतकंच काय तर म्हणजे जे मागची जे जाहीर केलेली मदत आहे ती पण आलेली नाही. या प्रसंगी आता काय सांगाल, नेमकं शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? आज प्राण प्रतिष्ठेचा दिवस आहे. आपण नेहमी काय बोलतो की रामराज्य आलं पाहिजे. रामराज्य म्हणजे काय आहे की ज्या राज्यामध्ये सामान्य लोकांना न्याय दिला जातो, जसं स्वराज्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर सामान्य लोकांना विश्वासात घेतलं जात नाही, सामान्य लोकांच्या अडचणी सुटत नाही. तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे दुष्काळाचा, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
बेरोजगारीचा आहे, शेतकऱ्याचा आहे, कष्टकऱ्याचा आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही सत्तेतले लोक आहेत त्यांना कुठेही या लोकांचं पडलेलं नाही. आम्ही या सामान्य लोकांच्या बाजूने लढत आहोत, मुद्दे मांडत आहोत आणि मग मुद्दे मांडता मांडता आमच्यावर पण काही प्रमाणात कारवाई केल्या जातात. त्यामुळे आम्ही लोकांच्या बाजूने लढतोय, पण या सरकारला काही घेणं देणं नाही. पण तरीसुद्धा इथे असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ज्या आधी मांडल्याच आहेत तर ह्याच्या पुढे आम्ही मांडू आणि शेतकऱ्याला न्याय आणि इथं असणाऱ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. जाता जाता एवढंच सांगा, सीताराम सहकारी साखर कारखाना जो आहे, सीताराम कारखाना, त्याचे शेअर होल्डरचे पैसे अद्याप साधारण 25 कोटीच्या आसपास अजूनही कारखान्याकडे अडकलेले आहेत. शेतकऱ्यांनी कल्याणराव काळेंनी उभा केला होता, आता काळुंगे सर चालवत आहेत, त्यांची मुलगी चालवते, राजलक्ष्मी ताई चालवत आहेत. आणि परवा पवारसाहेब जेव्हा मंगळवेढ्यात आलते तेव्हा काही शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर अशी अपेक्षा व्यक्त केली की आता ह्या प्रकरणी फक्त पवारसाहेबच लक्ष घालू शकतात आणि पवारसाहेबांकडूनच ही आमची पैसे परत मिळू शकतात. शेतकऱ्यांचे पैसे देण्याची जबाबदारी त्या कारखान्याची असते. जिने कुणी पैसे गोळा केले असतील तर त्यांना ते परत द्यावे लागतील. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर जर क्रशिंग करत असताना काही पेंडिंग पैसे असतील ऊसाचे ते सुद्धा द्यावे लागतात. त्यामुळे पवारसाहेबांकडे शेतकरी का गेले, कारण त्यांना माहिती आहे की पवारसाहेब कुठेही राजकारण न करता एखाद्या गरिबाला अडचण असेल तर ते सोडवतात आणि त्या हेतूतून साहेब लक्ष घालून नक्कीच या शेतकऱ्यांना न्याय देतील. आणि त्यासाठी आम्हाला सुद्धा काय लक्ष घालायला लागलं तर आम्ही ते घालू, पण शेतकऱ्यावर कुणीही अन्याय करू नये अशी भूमिका आमच्या सगळ्यांची. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पंढरपूर येथे आले असताना मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर त्यांनी सडेतोड अशी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आशफाक सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.